सध्या उद्धव ठाकरे सुद्धा माध्यमांना काही प्रतिक्रिया देतात का त्या संदर्भात तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. म्हटल्याशिवाय राहणार नाहीत. मला वाटतं आजचा रविवार राजसाहेबांनी इतर पक्षाच्या नेत्याला दुपारची झोप घेऊ दिली नाही. ते अचानक मातोश्रीवर पोहोचल्यामुळं आता इतर सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्याच्या पोटात गोळा नक्की आला असेल. पण राजसाहेब लहान भाऊ आहेत आणि त्यांनी मोठ्या भावाच्या वाढदिवसाला जाऊन त्यांना शुभेच्छा देणे अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे असं मला वाटतं. अनेक दिवसांचं दुरावलेपण होतं. आजच्या भेटीनंतर 100% पूर्णपणे मनोमिलन झालं समजायचं. मी काय म्हणलं, राजसाहेब अत्यंत खुल्या दिलाचे आहेत. आज स्वतःहून ते गेले. त्याच्यामुळे एक भाऊ भावाशी भेटला, मन मोकळेपणाने भेटला, अत्यंत चांगली गोष्ट आहे ना. दोन्ही परिवाराच्या दृष्टीनं सुद्धा ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक परिवार आहे. आम्हाला सुद्धा त्याचा आनंद झालेला आहे की राजसाहेब उद्धव साहेबांना भेटायला गेले. आणि निश्चित उभाटाच्या सैनिकातसुद्धा एक आनंदाचा लाट आल्यासारखं झालं असेल. आणि भाऊभावानं भेटणे अत्यंत शुभ लक्षण आहे. मी मागेसुद्धा म्हटलं की आकाशात चांगली नक्षत्र आहेत, यावर्षी काहीतरी चांगलं घडेल. एक एक पाऊल पुढे जात आहे. मला आठवतं मी बहुधा 5 जुलैला बाळासाहेबाच्या समाधीपुढे नतमस्तक झालो होतो. आणि मला असं वाटलं होतं की दोन भावानं भाऊ म्हणून तरी एकत्र यायला काही हरकत नाही. आणि आज त्याची सगळ्या जगाला प्रचिती आली की भाऊ भाऊ दोघं एकत्र आलेले आहेत. राजकारण आपण काही काळासाठी जरी बाजूला ठेवलं तरी एक भाऊ भाऊ एकत्र येणं हे सुद्धा त्यांच्या राजकीय विरोधकाच्या पोटात गोळा उठवणारच आहे. एक असा विषय आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येणं, हे एकत्र येणं हे अशक्यप्राय गोष्ट समजली जात होती. अधूनमधून कोणीतरी बॅनर लावायचं. कुठला बॅनर मातोश्रीवर असायचा, कुठला दादरला असायचा, ज्यात असायचं की या दोन भावांनी एकत्र येणं गरजेचं, असे चाहते होते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बोललं जायचं हे दोघं भाऊ एकत्र आल्यावर चित्र बदलेलं, यांनी आलं पाहिजे वगैरे. मात्र असं असताना सुद्धा राज ठाकरे सुद्धा एकदा म्हणाले होते की हा खूप लांब गेला आहे हो विषय आता. पण ते अशक्यप्राय गोष्ट घडते आहे. खूप चांगली गोष्ट आहे ना. या जगात अशक्य असं काहीच नाही. जर दोघांच्या मनात एकमेकाला भाऊ भाऊ म्हणून भेटण्याची इच्छा असेल तर आपण असं म्हणतो की ईश्वरसुद्धा प्रयत्न करतो दोघांना जवळ आणण्याचे. मला वाटतं बाळासाहेबांच्या रूपाने ईश्वराने हे प्रयत्न केलेत की दोन भाऊ एकत्र यावे, आणि ते आज आपल्याला दिसतंय. पण त्यांच्या भाषणात राज ठाकरे खोचक पद्धतीने म्हणाले होते की बाळासाहेब हयात असताना त्यांना सुद्धा जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं. त्याचे अर्थ लोक अजून काढतायत. ते एका वाक्याचा अर्थ अजून सगळ्याला पुरता उमगलेला नाही आहे. राजसाहेब कोणत्या अर्थानं बोलले आहेत याचे बरेच अंगाने लोक विचार करतायत. पण एक सकारात्मक विचार करावा. चला, कुणीतरी निमित्त होत असतं आणि ते निमित्त मान्य देवेंद्रजी झाले. कसे झाले म्हणजे आणखीन विस्तारानं ह्याला कसं सांगता येईल? कदाचित मराठीची सक्ती किंवा मराठी भाषेवर हिंदी भाषा लादण्याचा किंवा हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न जर फार काही झाला नसता तर कदाचित हा योग आला असता, पण थोडा उशिरा आला असता.